प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स चा स्टडी केलेला होता. तर डेसिमल फॉर्म मिळवण्यासाठी आपण न्यूमरेटरला डिनॉमिनेटरने आपण डिवाइड करत होतो, कसं करायचं आणि मग आपण फॉर्म कसा मिळायचा त्याविषयीचा स्टडी केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण काही एक्झाम्पल्स आपण पाहिली की रॅशनल नंबरचं डेसिमल फॉर्म आपण कन्वर्ट केला होता, जसं की 3/5. तर याचा डेसिमल फॉर्म मिळाला होता 0.6. देन 7/2 3.5 मिळाला होता डेसिमल फॉर्म, किंवा 11/8 घेतली तर याचा डेसिमल फॉर्म आपल्याला मिळतो 1.375. In the above examples, the remainder is 0. The process of division ends. Such a decimal form of a rational number is called a terminating decimal form. म्हणजे हे टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आहे. टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आहे. तर या उलट आणखीन आपण स्टडी केला होता, त्यावेळी वेगळी एक्झाम्पल घेतली होती, 5/6 घेतला होता. तर याचा डेसिमल फॉर्म आपल्याला मिळाला होता 0.8333. आणि मग हा लिहिताना आपण 0.83 इथे आपण रिकरिंग साठीच हे दाखवलं होतं, साइन डोक्यावर पॉइंट दिला होता. किंवा नेक्स्ट एक्झाम्पल आणखीन एक घेतलं होतं 2/11. तर याचा डेसिमल फॉर्म आपल्याला असा मिळाला होता, हे 18 हे रिपीट होत होते आणि मग लिहिताना 0.18 लिहून इथे या ग्रुपवर इथे डेसिमल डिजिटच्या ग्रुपवर आपण वरती आडवी लाईन दिली होती. इन दिस केसेस द प्रोसेस इज अनएंडिंग. याच्यामध्ये प्रोसेस अनएंडिंग आहे, इथे डॉट डॉट दिलेले आहेत पहा. तर ही प्रोसेस संपत नाही. हिअर आयदर अ डिजिट और ए ग्रुप ऑफ डिजिट्स इज रिपीटेड. तर इथे हा डिजिट 3 रिपीट झालाय, तर इथे 18 हा जो ग्रुप आहे डिजिटचा, तर हा रिपीट झालेला आहे. सच अ डेसिमल फॉर्म ऑफ ए रॅशनल नंबर इज कॉल्ड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. आणि यालाच आपण नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म असं म्हणतात. डेसिमल फॉर्म. तर हे आपण पाहिलं. आता याच्या पुढचा जो भाग आहे तर तो आपल्याला इथे समजावून घ्यायचा आहे. तर त्यासाठी पहा, तर आपल्याला इथे टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म जो आहे कॅन बी रिटन ॲज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. तर त्या फॉर्म मध्ये आपल्याला तो कन्वर्ट करता येतो, हे लक्षात घ्या. पहा, a terminating decimal form, a terminating decimal form can be written as a non-terminating recurring decimal form. For example, 7/4 पहा. तर याचा डेसिमल फॉर्म आपल्याला टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म मिळतो पहा इथे 1.75. पण इट कॅन बी रिटन ॲज 1.750000 असं घेऊ शकतो. म्हणजे इथे जे 0 आहेत हे पुन्हा पुन्हा रिपीट झालेले आहेत, म्हणून इथे पहा 0च्या डोक्यावर इथे डॉट दिलेला आहे. आता याचा जर विचार केला, हा पहा, तर हा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म आहे. नॉन टर्मिनेटिंग
रिकरिंग डेसिमल फॉर्म आहे, कारण याच्यामध्ये 000 रिपीट झालेले आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजेच आपण या एक्झाम्पल मध्ये आपण पाहू शकतो की इथे हा जो टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म होता, इथे पहा टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आहे, तो इथे आपण नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म मध्ये लिहिलेला आहे. तर अशा पद्धतीनं एव्हरी टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म कॅन बी रिटन ॲज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर आपल्याला इथे टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म जो आहे, टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म, तर हा आपल्याला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म मध्ये लिहिता येतो. ओके, तर हे महत्वाचं आहे आणि हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, इन these examples इथे पहा हा जो आहे 0.6 हा टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आहे, तर तो आपल्याला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म मध्ये लिहायचा असेल तर तो कसा लिहायचा आहे पहा. 0.6 हे 000 आपण रिपीट करू शकतो आणि 000 रिपीट होत आहेत, म्हणून 0.60 आणि वरती 0च्या डोक्यावर डॉट द्यायचा आहे असा. पहा, तर इथे आपल्याला जो मिळालेला आहे हा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म आहे. सिमिलरली 3.5 is the terminating decimal form. It can be written as 3.5000 dot dot dot, and it is also written as 3.50 आणि इथे डोक्यावर डॉट देऊ शकतो. तर हा पण असा आपण लिहू शकतो 1.375 आणि 0 रिपीट करू शकतो आणि या फॉर्म मध्ये लिहू शकतो. म्हणजेच प्रत्येक टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म हा आपल्याला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म मध्ये लिहिता येतो. तर हे महत्वाचा भाग आहे, लक्षात ठेवायचा आहे. ओके, प्रॅक्टिस सेट 1.3 क्वेश्चन फर्स्ट पहा. राइट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. तर इथे रॅशनल नंबर्स दिलेले आहेत आणि ते आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे आहे. तर ते कसे कन्वर्ट करायचे, तर याविषयी आपण स्टडी केलेला आहे, यापूर्वी झालेला आहे. पहा, आता आपण 1 by 1 इथे कन्वर्ट करू. तर आपल्याला सांगितलेलं आहे की द डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर इज ऑब्टेन्ड बाय डिवाइडिंग इट्स न्यूमरेटर बाय द डिनॉमिनेटर. न्यूमरेटरला डिनॉमिनेटरने डिवाइड करायचं आहे. तर आता इथे आपण 1 by 1 एक्झाम्पल सोडवायचं आहे. पहा, फर्स्ट एक्झाम्पल घेऊ. इथे स्क्रीनवर पहा 9/37. म्हणजे आता इथे 9 ला 37 नी डिवाइड करायचे आहे. पहा, आता इथे 9/37, त्यामुळं 37 नी डिवाइड करायचे आहे. हा, आता इथे पाहिलं तर इथे 0 घ्यावे लागतील. 37 into 0 0 येतील. इथे आपण हे मायनस करतो, इथे 9 राहिला रिमाइंडर. आता याच्यावर एक 0 घेऊ शकतो आपण आणि इथे डेसिमल पॉइंट द्यायचा आहे. पहा, तर आपण इथे क्वेश्चन मध्ये डेसिमल पॉइंट दिलेला आहे. आता पहा पुढचा भाग, इथे डिवायझर आहे 37. आता 37 2 झा
37 इंटू 2 केले तर आपल्याला 74 मिळतात. 74 इथे मायनस करायचे आहेत. इथे 6 इथे 1 राहिले 16. आता एकदा का डेसिमल पॉइंट दिला की याच्यावर रिमाइंडर वर 10 आपण ठेवू शकतो. 10 म्हटलं मी. आणि मग इथे पहा आता कितीने इथे डिवाइड करावं लागेल. 5 घेतले तर पहा इथे 37 इंटू 5 किती होतात पहा. 5 7 जा 35 आणि ते 5 3 जा 15 इथे 18 येतील एवढं. म्हणजे तो भाग जात नाही हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला 4 घ्यावे लागतील. पहा आता आपण 4 ने इथे डिवाइड करूया. त्यामुळे 37 इंटू 4 घ्यायचे. 37 इंटू 4 केले तर 4 7 जा 28. त्यानंतर 4 3 जा 12 प्लस 2 14 मिळतील. हे मायनस करायचे आहे तिथे. पहा इथे 2 राहिले. कॅरी 1 6 मायनस 5 1 12 मिळाले. पुन्हा आता याच्यावर आपण एक 0 घेऊ शकतो. वरती एकदा डेसिमल पॉइंट दिला की 10 घेऊ शकतो. आता इथे कितीने डिवाइड करता येतात पहा. 3 ने जातो, 4 ने जाणार नाही. 3 7 जा 21 इथे कॅरी 2 3 3 जा 9 प्लस 2 11 111 मिळाले. हे मायनस करायचे आहेत. इथे 9 मिळाले. 0 0 रिमाइंडर 9 मिळाला पहा इथे. आता जर पुन्हा याच्यावर आपण जर 0 घेतला पहा याच्यावर आता जर 0 घेतला इथे 9 आहेत पहा 9 आलेले आहेत. इथे तुम्हाला दाखवतो पहा. हे पहा हे जे 9 इथे आलेले आहेत ते मी इथे डॉट केलेलं आहे फक्त किंवा एरो दाखवतो इथे. जस्ट अ मिनिट जम्बलिंग व्हायला नको. तर इथे मी एरो दाखवतोय. हे जे 9 आहेत ते पुन्हा इथे आलेत पहा रिमाइंडरच्या ठिकाणी. हे 9 पुन्हा इथे आल्यामुळं पुन्हा आपण पुढे डिवायडिंगची प्रोसेस केली तर अर्थातच पुढे आता काय येणार आहे पहा. तर याच्या पुढे आपण जर प्रोसेस करत राहिलो तर इथे 2 4 3 पुन्हा 2 4 3 पुन्हा 2 4 3 असं येत राहणार. हा जो डिजिटचा ग्रुप आहे तो पुन्हा पुन्हा येत राहणार आहे हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे आपल्याला हा लिहिताना नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचा आहे. म्हणजेच कसा पहा तर 9/37 तर याचा डेसिमल फॉर्म आपल्याला लिहिताना 0.243 आणि हा ग्रुप ऑफ डिजिट रिपीट होतोय त्याच्यामुळे डोक्यावर अशी आडवी रेघ द्यायची आहे. ओके तर इथं आपल्याला हे आन्सर मिळालेलं आहे. मी बॉक्स मध्ये ठेवलेलं आहे. ओके तर हे अशा पद्धतीने सोडवायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. पहा नेक्स्ट एक्झाम्पल इथे लिहितो मी. सेकंड 18/42. आता इथे जर पाहिलं तर आपल्याला याला सिम्प्लिफाय करू शकतो. पहा सिम्प्लिफाय कसं करायचं आहे पहा. 18/42 पुन्हा एकदा मी लिहिलेलं आहे. तर इथे 6 ने डिवाइड करता येतं. पहा मी सिम्प्लिफाय करतोय कसा. 6 ने डिवाइड करतो. 6 3 जा 18 आणि 6 7 जा 42 म्हणजे याचा सिम्पलेस्ट फॉर्म आपल्याला मिळालेला आहे 3/7 म्हणजे 18/42 इज इक्वल टू 3/7. ओके व्हॅल्यू सेम आहे यांच्या. मग आता आपल्याला याला 18 ला 42 ने डिवाइड करण्यापेक्षा 3 ला 7 ने डिवाइड करू आणि त्याचा आन्सर आपण
लिहू. तर पहा इथे 3/7 असल्यामुळं 3 ला 7 ने डिवाइड करायचं आहे. म्हणजे 3 आपल्याला डिव्हिडंड मिळाला आणि 7 हा आपल्याला डिवायझर मिळालेला आहे. आता इथे आपण प्रोसेस पहा करायची आहे. इथे 3 इज लेस दॅन 7, त्याच्यामुळे इथे क्वोशंट मध्ये आपल्याला 0 घ्यावे लागतील स्टार्टिंगला. 7 इंटू 0 0, हे मायनस केल्यानंतर इथे 3. आता पुढची प्रोसेस करताना आपण याच्यावर एक 0 घेऊ शकतो. इथं पहिला 0 घेतो त्यावेळी इथे डेसिमल पॉइंट द्यायचा आहे. आणि आता पुढची प्रोसेस पहा. 7 4 जा आपल्याला मिळतात पहा. आता इथे 7 4 जा 28. 7 4 जा 28. इथे 28 घेतली. ओके. इथे रिमाइंडर राहिला 2, इकडे 0 आला. आता याच्या पुढे आपण 0 घेऊ शकतो. याच्यावर आता एक 0 आपण देऊ शकतो. आणि मग पुढे पहा. 7 2 जा 14, रिमाइंडर राहिला 6. पुन्हा आता याच्यावर 1 0 घेऊ शकतो. आणि मग 7 8 जा 56. इथे मायनस केल्यानंतर आपल्याला रिमाइंडर इथे राहतो 4. पुन्हा याच्यावर आपण 0 घेऊ शकतो. पहा आता खाली जागा नाही म्हणून मी इथे पुढे लिहितोय पहा. पुढचा भाग असा इथे लिहितो. इथे 40. हा पहा इथून इकडचा भाग कंटिन्यू करतोय. आता याच्या पुढे पहा. 7 5 जा येतील 35. याच्यातून हे मायनस केले, इथे 5 राहिले. पुन्हा याच्यावर एक 0 1 0 घेऊ शकतो. पुन्हा पहा. 7 7 जा 49, राहिला 1. पुन्हा पुढचा भाग पहा. 1 0 घ्यायचा इथे. पुन्हा 7 1 जा 7, इथे मायनस केले, रिमाइंडर राहिला 3. आता इथे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे की इथे पुन्हा 3 आलेला आहे. इथे पहा, इथे 3 आहे आणि इथे रिमाइंडर 3 आलेला आहे. म्हणजे पुढची जी डिवायडिंगची प्रोसेस आहे तर ती सेम टू सेम कंटिन्युअस येत राहणार आहे. अर्थातच याच्या पुढे काय येणार आहे लक्षात येते. 4 2 8 5 7 1. तर हा ग्रुप ऑफ डिजिट्स रिपीट होणार आहे. पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे. म्हणून आपल्याला सांगता येईल की हा जो डेसिमल फॉर्म आहे तो नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म आहे. आणि त्याच्यामुळे हा लिहिताना आपल्याला असा लिहायचा आहे. 18/42 is equal to 0.428571 आणि इथे डोक्यावर आवर्तीसाठीच रिकरिंग साठीच साइन द्यायचं आहे. ओके. तर हे अशा पद्धतीने एक्झाम्पल सोडवायचं आहे. वेळ संपलेली आहे. थांबू आपण इथे.